नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत असणार आहे. लवकरच वितरण होईल. बाकी ज्या काही अफवा सध्या पसरवलेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत, त्या अफवांकडे लक्ष अजिबात देऊ नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही. आलं का लक्षात? त्यामुळे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचा जो मुद्दा आहे तिथून आपण भरकटायला नको. लक्षात ठेवा, हप्ता आपला आज नाही तर उद्या येईल, बरोबर. पण ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्यांना पोर्टल चालू करून देण्यात यावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, आपला मुद्दा कुठेही भरकटायला नको. मला माहिती आहे तुम्हाला 1,500 रुपये मिळत आहे, तुमची केवायसी झालेली आहे, तुम्ही पात्र आहात, म्हणून तुम्हाला फक्त जानेवारीच्या हप्त्याची जी आहे ती तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहात. पण एक लक्षात घ्या, ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्याचे विविध कारण आहेत. त्याचा व्हिडिओ मी आज सकाळी पण एक शेअर केला, मी अगोदर पण एक व्हिडिओ ह्याच्यावर शेअर केलाय. बऱ्याच महिलांकडे दुसरं आधार कार्ड नाहीये किंवा त्यांच्याकडे पतीचं आधार कार्ड नाही, वडिलांचं आधार कार्ड नाही, कुठलेही कागदपत्र नाहीये, त्यामुळे त्या महिला केवायसी करू शकल्या नाहीत. बऱ्याच आमच्या लाडक्या बहिणी आहेत, सगळे काही पुरावे असताना सुद्धा त्या केवायसी करू शकल्या नाहीत. त्यामुळं आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे आपल्या ज्या महिलांची केवायसी अजूनही झालेली नाही वेगवेगळ्या कारणामुळे, तर त्यांना हे पोर्टल ओपन करून देण्यात यावं यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं कोणीही हा मुद्दा सोडू नका. बघा, मी तुम्हाला या ठिकाणी परत एकदा सांगणार आहे, तुमची जर केवायसी नाही झाली, लक्षात ठेवा, ज्या महिलांची केवायसी होणार नाही त्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत एकही रुपया मिळणार नाही. कारण सरळ सरळ असं सांगितलं गेलं होतं की जर तुमची केवायसी झाली नाही, बरोबर, तर तुम्ही या योजनेच्या पात्र नाही, असंच ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळं आपण प्रयत्न करतोय की ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्यांना पोर्टल ओपन करून देण्यात यावं. सरकारला आपण वारंवार विनंती सुद्धा करत आहोत आणि मी माझ्या पद्धतीने प्रयत्न पण करत आहे. तुम्हालाही मी सांगितलंय की महिला व बाल कल्याण विभागाला तक्रार द्यायची आहे. तुम्हाला अर्ज लिहायला जमत असेल तर तुम्ही तक्रार करा. मी आज या संदर्भात मी लाईव्हलाही माहिती देणार आहे आणि व्हिडिओ पण शेअर करणार आहे. काळजी करू नका. अगदी कमी शब्दामध्ये आपल्याला अर्ज लिहायचा आहे. फक्त तुमचा जो प्रॉब्लेम असेल, तुम्ही काय केवायसी करू शकला नाही, त्या अर्जामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मला अजून एक कमेंट वारंवार येत आहे, ताई आम्ही जातोय महिला व बाल कल्याण विभागाला पण आमचा अर्ज त्या ठिकाणी अधिकारी घेत नाहीयेत. हे बघा, आपल्याला कुठल्याही म्हणजे आपले कुठलेही प्रॉब्लेम असू द्या तर आपल्याला काय करावं लागतं, तर त्या त्या विभागाला आपल्याला अर्ज द्यावाच लागतो. अर्ज नाही दिला तर कसं कळेल की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना. त्यामुळं जर तुम्ही अर्ज द्यायला जाताय आणि महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी जर तुमचा अर्ज घेत नसतील तर त्यांना सांगा की तुम्ही आमचा अर्ज का घेणार नाही याची लेखी आम्हाला तुम्ही द्या. याची लेखी परत तुम्ही आम्हाला द्या की तुम्ही आमचा अर्ज घेणार नाही. कारण हे बघा, तुमचं काम आहे तक्रार करणं, लेखी तक्रार करणं, त्यांचं काम आहे तुमची तक्रार घेणं. लक्षात ठेवा, बरोबर ना. त्यामुळे जर त्यांनी तक्रार घेतलीच नाही तर कसं काय होणार आहे. आता मी पण करतच आहे ना माझ्या पद्धतीने, बरोबर ना. तसं तुम्हालाही त्या ठिकाणी ते जर तुमचा अर्ज घेत नसतील तर त्यांना विचारा की तुम्ही आमचा अर्ज का घेत नाही. कारण आमची केवायसी झाली नाही आणि आमची केवायसी होणं गरजेचं आहे आणि ही योजना महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत चालवली जाते. त्यामुळे आम्ही तुम्हाला तक्रार द्यायला आलोय, तर तुम्ही आमचं तक्रार घेणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जमत नसेल तक्रार घ्यायला तर तुम्ही आम्हाला लेखी द्या की तुम्ही आमची या कारणास्तव तक्रार घेणार नाही म्हणून. असं तुम्ही त्यांना बोला आणि त्यांना तक्रार घ्यावंच लागणार आहे. कारण तुम्हाला जर लाभ मिळत नाही तर त्यांना तक्रार तुमची घ्यावीच लागणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यांनी तक्रार नाही घेतली तर मग आपण काहीच करू शकत नाही. पण तुम्हाला महिला व बाल कल्याण विभागाला जाणं अपेक्षित आहे, अति आवश्यक आहे. त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाला जरूर भेट द्या जर तुमची केवायसी झाली नाही. मग कारण कुठलं पण असो, त्या कारणामुळे तुमची केवायसी झाली नाही तर तुम्हाला जाणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, फक्त तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र पाहिजे, तुम्ही निकषामध्ये बसला पाहिजेत. जर तुम्ही योजनेच्या अंतर्गत सर्व निकषामध्ये बसताय आणि तुम्ही पात्र आहात तरी तुम्हाला लाभ मिळत नाही तर तुम्हाला महिला व बाल कल्याण विभागाला जाणंच आहे आणि तुम्हाला जावं लागणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं काय होईल ना, आपल्याला पोर्टल लवकरात लवकर ओपन करून देण्यात येईल आणि तुमची केवायसी होईल आणि तुम्हाला हे 1,500 रुपये मिळणार आहेत आणि तुम्हाला हे वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत. जर तुमची केवायसी झाली आणि जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला वर्षाला 18,000 मिळणार आहेत. लक्षात ठेवा. मी तर फॉर्म भरलेला नाही त्यामुळे मला काही या योजनेचा लाभ मिळत नाही, हे लक्षात घ्या. हे सर्व काही मी तुमच्यासाठी करत आहे.
तुमच्यासाठी. म्हणून आपल्या या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा. जशा जशा जेवढ्या तुमच्या कमेंट येत आहेत त्या कमेंटला मी उत्तर देत आहे आपल्या सर्व सोशल मीडियाला. त्यामुळं आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला आपल्या व्हिडिओच्या शेजारीच आपल्या चॅनलवरती बेल नोटिफिकेशन असतं, ऑलचं बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून जेव्हाही आपण लाईव्ह येऊ किंवा आपण व्हिडिओ शेअर करू त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लक्षात घ्या, लवकरात लवकर आपल्याला पोर्टल ओपन करून जे आहे ते हवं आहे, तरच तुम्ही KYC करू शकणार आहात. मी काल पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली की आपलं अधिवेशन चालू होणार आहे आता राज्य सरकारचं. जर आपलं अधिवेशन चालू झालं मार्च महिन्यात तर मग आपली दखल कोणीच घेणार नाही. आपल्याकडे हा फेब्रुवारी महिनाच आहे फक्त पोर्टल ओपन करून नाही का त्यांच्याकडनं मिळावं यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत. म्हणून जास्तीत जास्त महिलांनी महिला व बालकल्याण विभागाला जा. तुम्ही तिथे जर गेलात तर आपलं काम लवकर होणार आहे. आपला 181 नंबर लागतंय का पहा, तो नंबर लागतच नाही अजून पण, तरी पण लागत असेल तर चेक करा, तुमची तक्रार करा. आपला दुसरा जो उद्याचा तुमचा फॉर्मचं स्टेटस काय आहे ते तुम्हाला स्टेटस कसं पाहू शकता, तो पण खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, म्हणून तो सुद्धा व्हिडिओ पहा. बाकी आज तुमच्या कमेंटवर मी बऱ्याच कमेंट तुमच्या आज आल्या होत्या, त्या सगळ्या कमेंटला एकत्र करून मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणखी ज्या महिलांना हप्ता मिळत नाही त्या महिलांसाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. मला असं वाटतं तुम्हाला ही माहिती समजली असेल. जर समजली असेल तर आपल्या इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा, लाईक करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.